मला डिस्गस्टिंग. घ्या ना घ्या. ते डिस्गस्टिंगचा अर्थ कळलाय का तुम्हाला? हो काय? हे खूप सुंदर. वा. दिसते कशी कटिंग असं त्याचं असावं एखाद वेळेस. दिसते प्रश्न कशी घ्या. कटिंग? कटिंग. प्रश्न घ्या. माझा नागराज मंजुळेंना प्रश्न आहे की त्यांनी खूप चांगले चित्रपट दिलेत, सामाजिक आशय असलेले, आणि खूप चांगला बॉक्स ऑफिसवर धंदासुद्धा केला चित्रपटाने. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्हाला कोणता चित्रपट करताना मजा आली, म्हणजे सैराट की नटसम्राट? वा वा, चांगला प्रश्न. काय? सैराट की नटसम्राट? नटसम्राट कसा संबंध? नाना पाटेकर आहेत ना ते. नटसम्राट मध्ये ते नव्हते, मग फक्त मेकअपवरच खर्च केलाय का तुम्ही? अहो ते कसे असतील नाना पाटेकर? दाढी आहे म्हणून सगळे नाना पाटेकर थोडी दिसतात. नाही नाही, ते नागराज सर आहेत. पण मग नाना पाटेकर असेल मी तर सैराटशी काय संबंध मग माझा? अरे हा, नागराज मंजुळे, वा वा वा, यांचं गाणं खूप फेमस आहे. कुठलं? नागाच्या पिल्लाला काग खावायचं. आणि ते त्यांचं गाणं दुसरं पण फेमस आहे. कुठलं? ते दाढी करून करतात ना. कुठलं? शांताबाई. ए! ते बंडाना म्हणतात ते, हा, ते वेगळे आहेत. ते का दाढी काढून शांताबाई करतील? मी दाढी करून शांताबाई करतो तर ते दाढी करून नाही का शांताबाई करतो? काय तुमचं वेगळं आहे, तुमचं सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यांचं थोडी तसं आहे. बस संपलाय प्रश्न. डिस्गस्टिंग. अरे थँक्यू. खूपच स्तुती करते त्या बाई. हा, घ्या घ्या. प्रश्न घ्या तुम्ही काका. तुम्हाला काय? हा मला हे अण्णा म्हणजे आमचे नागराज भाऊ यांना प्रश्न विचारायचा आहे जेन्युइनली, की मी तुमची बरीच इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. टी व्हीवर तुम्ही सांगितले की हे जी सगळी टीम आहे हे तुमच्या घरी राहत होते, यांचे आई वडील वगैरे जे काय होते ते पण तुमच्या घरी सगळेच तिथं राहत होते. ही गोष्ट खरी आहे का सर? हो, हां हां, ते म्हणजे हे सगळे राहत होते तिथं. राहत होते. हा, तर मग त्याचं काय रेट कसा असतो त्याचा? बेड वाईज काय आहे? म्हणजे आणि गरम पाण्याची काय व्यवस्था वगैरे, त्याचे पैसे वेगळे का मग काय सर? नाश्त्यासोबत असं, म्हणजे तेच प्रश्न विचारायचे तुम्हाला. का पण? फक्त म्हणजे एवढंच, म्हणजे का बा टॉवेलचं कसं आपलं आणायचं का तुमच्याकडे आहे? अरे कशासाठी? का नाही, विचार- कसं आहे, माझं त्या विभागात जाणं होणार आहे आता पुढच्या आठवड्यात. तर म्हटलं इकडे तिकडे पैसे देण्यापेक्षा आपल्या घरच्या माणसाला दिलेलं काय वाईट? करेक्ट करेक्ट. म्हणून मी म्हटलं घर आहे त्यांचं, रिसॉर्ट नाही उघडले त्यांनी, आता हॉटेल एवढे नाही. जण राहतात म्हटलं आपण राहिलं काय हरकत आहे? असं असं म्हणजे. नाही पण तुम्ही येऊ शकता. हो ना, हा, तुम्हाला टॉवेल पण देतो मी, या तुम्ही. हा, पैसे चालेल, free पैसे ना? सर घेणार पण नाहीत. पैसे पण नाही घेणार. जाताना सगळे कपडे काढून घेणार. बघा असं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.